पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत। पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळवून 2023 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावरती गेली होती ज्योती। भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत पाकिस्तानला सोपवणार। भारतानं हल्ला केल्याची पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली। हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानंच पाकिस्तानचे एअरबेसेस नष्ट केल्याचं पाकच्या पंतप्रधानांकडूनच मान्य। ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल, सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन भारताची भूमिका मांडणार। भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा। केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण। काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीमध्ये थरूर यांचं नाव नाही। भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध आपणच थांबवलं। युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे सर्वात मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी, आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी। फार्म हाऊसवरती धाड पडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्या व्यक्तीला अटक। अमित शहांमुळेच भाजप शिवसेनेत दरी, शहा दिल्लीत आल्यावरती कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंचं जहाज डुबू लागलंय, त्याची त्यांनी चिंता करावी। ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवरती निशाणा। परळीमध्ये शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर, समाधान मुंडे टोळीकडनं शिवराजला अमानुष मारहाण, तर आरोपींवरती मकोका लावण्याचा अजित पवारांचा इशारा। आणि सोलापूर बीड एसटी बसमध्ये महिलांची छेड काढल्याचा आरोप, बार्शी नाक्यावर संतप्त नातेवाईकांकडून बसवरती दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण।